नाने उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती। भारत हॉस्पिटल का मकसद आपकी सेहत कहाँ मिलेगा? भारत मेडिकल पर मिलेगा। भारत मेडिकल पर सब मिलता है। आरएसएस ही गैर संविधानिक संघटना है, पॅरलल संघटन त्या ठिकाणी चालवते, संविधानाला मानत नाही, देशाच्या ॲडमिनिस्ट्रेशनला मानत नाही। एकंदरीत दोन ॲडमिनिस्ट्रेशन चाललेले आहेत। एक ॲडमिनिस्ट्रेशन संविधानाच्या माध्यमातून प्रेसिडेंट ऑफ इंडिया चालवतात आणि गैर ॲडमिनिस्ट्रेशन चाललेलं आहे ते मोहन भागवत त्या ठिकाणी चालवतात। आमचं म्हणणं हे आहे, दोन ॲडमिनिस्ट्रेशन पैकी एकच ॲडमिनिस्ट्रेशन शिल्लक असलं पाहिजे आणि तेही प्रेसिडेंट ऑफ इंडियाचंच ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी चाललं पाहिजे। आणि ते करायचं असेल तर आरएसएसला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याचा आराखडा अजेंडा हा तयार केला। ज्यांना कुणाला असताना आमच्या बरोबर युती करायची आहे त्यांना आम्ही असताना सांगतो, हा अजेंडा घेऊन घ्या, आम्ही तुमच्या बरोबर बसायला तयार आहोत। हा अजेंडा जर नसेल तर आम्ही आमच्या मार्गाने त्या ठिकाणी जाणार। नवीन जे सरकार आलंय आता, तर जसं की महाआघाडी झाली, ममता बॅनर्जींनी महाआघाडी केली, आपली इथे वंचित बहुजन आघाडी आहे, तर प्रत्येक वेळा सरकारच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवलाय तर त्यांच्यावरती एक प्रकारची दडपशाही आणण्याचा प्रकार सरकार करते असं तुम्हाला वाटतंय? तुमच्याही जवळचे नातेवाईक बरेचसे या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या सरकारच्या असणाऱ्या दबावाला आम्ही भीक घालत। हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर हाफिज मदरुल्लाह बेग, अदर बेग, अलबरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, दिगलू नाका, नांदेड़। नाने उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहती। तो सब्सक्राइब करना ना भूलें।